नवी मुंबई के वाशी से छत्रपति शिवाजी महाराज चौक पर नवी मुंबई सकल लिंगायत समाज ने जगत ज्योति महात्मा बसवेश्वर लिंगायत आर्थिक विकास महामंडल का लाभ समाज को समान रूप से नहीं मिलने के कारण अपना विरोध प्रदर्शन किया। इस दौरान लिंगायत समाज ने राज्य सरकार से एक स्वतंत्र आर्थिक विकास महामंडल स्थापित करने और 500 करोड़ रुपयों का वित्तीय प्रावधान करने की मांग की है। समाज के सदस्यों का आरोप है कि मौजूदा महामंडल का लाभ समाज को उस तरह से नहीं मिल रहा जैसा अपेक्षित है और इसीलिए उनका कहना है कि एक स्वतंत्र जगत ज्योति महात्मा बसवेश्वर लिंगायत आर्थिक विकास महामंडल स्थापित करना बेहद आवश्यक है। लिंगायत समाज ने सरकार को चेतावनी दी है कि यदि उनकी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडल की मांग स्वीकार नहीं की गई तो वे इससे भी तीव्र आंदोलन करेंगे। महाराष्ट्र राज्यात खूप मोठ्या प्रमाणात लिंगायत समाज हा अस्तित्वात आहे। लिंगायत समाज हा एक विखुरलेला समाज आहे, समाधानी समाज आहे। प्रत्येक समाजाला महाराष्ट्रामध्ये विविध आर्थिक विकास महामंडळे आहेत, परंतु लिंगायत समाज हा एकमेव असा अन्यायकारक समाज आहे जो स्वतंत्र असा एक आर्थिक विकास महामंडळ या समाजासाठी नाहीये। आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलेला आहे, परंतु तो ओबीसी अंतर्गत स्थापन केलेला आहे, म्हणून लिंगायत समाजातील सरसकट जातींना याचा लाभ मिळत नाही। फक्त लिंगायत समाजामध्ये जे 5-10% जे ओबीसी समाजात मोडणारे, जे ओबीसी कॅटेगरीत मोडणारे जे जाती आहेत त्यांनाच फक्त या आर्थिक विकास महामंडळाचा लाभ मिळतो। म्हणून या सरकारकडे सत्ताधारी आमदार असतील, विरोधातले आमदार असतील, अधिवेशनात वेळोवेळी आर्थिक विकास महामंडळ स्वतंत्र करून 500 कोटी रुपये निधी मिळावा यासाठी वेळोवेळी निवेदन देऊन देखील हे सरकार हे आर्थिक विकास महामंडळ स्वतंत्र करत नसल्यामुळे आज या ठिकाणी नवी मुंबईमध्ये वाशी शिवाजी चौकात आम्हाला सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त करावा लागलाय। आज या मीडियाच्या माध्यमातून मी सरकारला एकच गोष्ट सांगू इच्छितो की येणाऱ्या काळात जर आपण आर्थिक विकास महामंडळ स्वतंत्र करून सरसकट लिंगायतांना या आर्थिक विकास महामंडळाचा लाभ देऊन 500 कोटी रुपये जर निर्धारित केले नाही तर याच्याही पेक्षा उग्र आंदोलने या महाराष्ट्र राज्यात होतील। आज आपण या ठिकाणी वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सकल लिंगायत समाज जो आहे आमच्या नवी मुंबईतला, या ठिकाणी आपण एकत्र जमण्याचं एकच कारण आहे की 2 वर्षापूर्वी सरकारने या ठिकाणी लिंगायत समाजासाठी एक महामंडळ स्थापन केलं होतं, महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ। परंतु तो आर्थिक विकास महामंडळ जो आहे ती इतर मागासवर्गीय आयोगाच्या महामंडळाची एक उपकंपनी म्हणून स्थापन केली होती। त्यामुळे या समाजासाठी म्हणजे लिंगायत समाजासाठी त्या महामंडळाची पूर्णपणे त्यांना लाभ आम्हाला मिळत नव्हता। याचं एकच कारण की या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जवळपास उपलब्ध माहितीनुसार जवळपास 85 ते 90 लाख लिंगायत समाज असून अनेक घटकांना याचा लाभ मिळत नाहीये। याचं एकच कारण की या ठिकाणी सर्व समावेशक संपूर्ण लिंगायत समाजाला आमची महामंडळाची संपूर्ण जी योजना आहे, इतर जसे महामंडळ आहेत त्या ज्या योजना त्या सर्व समाजाला मिळतो, तसंच आम्हाला सुद्धा या योजना आम्हाला सर्वसामान्यांना लोकांना या ठिकाणी मिळायला पाहिजे। सरकारला विनंती करतो की या अधिवेशनामध्ये हा मुद्दा त्यांनी प्रकर्षाने पुढाकार घेऊन या संबंधितांना त्यांनी आदेश द्यावेत की ही आर्थिक विकास जो महामंडळ आहे ते स्वायत्त म्हणजे स्वतंत्र असायला पाहिजे। ही संपूर्ण आमच्या महाराष्ट्रातील सकल लिंगायत समाजाकडून आम्ही त्यांना विनंती करतो। या ठिकाणी आमच्या ज्या मागण्या आहेत त्या नक्कीच मान्य करतील। जरी या ठिकाणी मागण्या जर या ठिकाणी मान्य नसेल झाले तर यापुढील आंदोलन हे अतिशय उग्र असेल। इस अवसर पर जीबी रामलिंगिया, सुनील पाटिल, सिद्धराम शिलवंत, नीलकंठ बिजलगांवकर, आनंद गवी, महेश कोटीवाले, जया औरादे साथ ही कई समाज बंधु उपस्थित थे। ब्यूरो रिपोर्ट नवी नेटवर्क।